भक्तीने प्रणाम करू। बाबा हनुमान जी को प्रणाम, महंत की बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक 90 हवन माझ्या निवासस्थानी पार पडले आहे। त्या निमित्ताने चर्चा बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित, या बाबांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महानतेकी बाबा जुमदेवजी उपस्थित, या बाबांना माझा प्रणाम। तसेच खांद्याला खांदा लावणारी वाराणसी आई सुद्धा उपस्थित, या आईला माझा प्रणाम। तसेच या चर्चा बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे, अध्यक्ष साहेब, संचालक साहेब आणि बाहेरून आलेले सेवक सेविका, मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। तसेच गावातले सेवक सेविका, बाहेरून आलेले सेवक सेविका, बालगोप उपस्थित, यांना माझा एकत्रित नमस्कार। मला मार्गात येण्याचे कारण विचारले ती मी सांगित आहे, कारण माझ्यावर खूप आपत्ती आली होती। मी मार्गात आईकडे अनेक वर्ष झाले, 18 वर्ष झाले असेल आता शाळेत मार्ग आहे। मी अनेकामध्ये होती, पण मला माहीत नव्हतं, कारण काय घडायचं होतं काय नाही ते भगवंताला माहिती। आणि मी अनेक मध्ये असताना 18-2-18 मध्ये माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बरोबर 1 महिना झाला आणि पुढच्या महिन्यात होळी होती। होळी वगैरे खेळली आणि मला दुसऱ्या दिवशी अमावस्या की काहीतरी होतं, माझी तब्येत खराब झाली आणि मला लग्नाचाच महिना थांबलेला होता। आता माझी तब्येत खराब झाली तर घरच्या लोकांना वाटलं असेल आणि मलाही वाटलं असेल, कारण होऊ शकते बा तब्येत खराब झाली आणि तोच महिना मला राहिला, तो माझा पहिला मिसकॅरेज माझा झाला। त्यानंतर 2-3 महिने असेच झाले आणि 6 महिने झाले। 6 महिने झाल्यानंतर बरोबर मला 6व्या महिन्यात दुसरा महिना पुन्हा थांबला। दुसरा महिना थांबल्यानंतर तोही बाळ माझं गेलं। बाळ गेल्यानंतर माझी असे 6 महिने झाले, 1 वर्ष झाला की तब्येत खराब व्हायची। घरचे मला, माझे सासू सासरे माझ्या आईप्रमाणे ते मला प्रत्येक ठिकाणी नेल्यानंतर त्यांनी आम्ही एका वैद्याकडे गेलो। त्यांनी सांगितलं की हिचा लग्नाची हळद आणि अक्षता नेला आहे, ते त्रिशूला खालतं दाबून ठेवलं आहे आणि त्याचा हळदीचा बाळ केला आहे, त्याच्यामुळे हिचं बाळ असं होत आहे। त्यानंतर असं होत गेलं, आम्ही प्रत्येक 7-8 वैद्यवाने केले, भरपूर ठिकाणी गेलो, MP बॉर्डरला गेलो, कामठीला गेलो। कामठीला असताना मला तिसऱ्यांदा पहिलं पुन्हा राहिलं, त्यानंतर राहिल्यानंतर पुन्हा आम्ही गेलो वैद्यवानाकडे गेलो। त्यांनी आम्हाला जे काही आहे त्याच्या थ्रू त्यांनी आम्हाला करून दिलं। त्याच्या जोडून आम्ही ना धागे आणि जे रक्षा असते ते घेऊन आल्यानंतर अर्ध्या रस्त्यात आलो आणि माहिती नाही अचानक टर्न आला आणि टर्न येताच आमच्या अंगावर एक गाडी आली तर माझी पती गाडी चालवत होती, मी मागे बसली होती, तर त्यांच्या समोरून गेली आणि 2-3 कुलंड्या खडल्या आणि तिथेच बेहोश पडली। आम्ही एकटेच होतो आणि हे मी बोलत नसताना हे घाबरले होते। भगवंतांनी मला त्यावेळेस वाचवलं, कारण मी त्यावेळेस भगवंताचं नाव घेत होती आणि मला काहीच होत नाही, पण मी मनात भगवंताचं नाव घेत होती। त्या करता मग यांचे मित्र भाषा म्हणून राहते भोवरीला, त्याला फोन केला, यांना काही सुचलं नाही आणि तो बिचारा कंपनी सुट्टी नव्हता देत, तरी तो कंपनीतून दिवाळी असते त्या दिवाळीवरून कुदून आला। आमच्याकडे पैसे पाणी नव्हतं, त्यावेळेस त्या बिचारीने आम्हाला ATM दिला आणि मला तेव्हाच दवाखान्यात नेलं। त्यांनी सांगितलं की बाळ गेला आहे, तरी मग बाळ गेल्यानंतर आम्हाला कळत नव्हतं काय करावं म्हणून। एक्सरे काढला तर हात मोडलेला होता, 3 ठिकाणून हातात लचक भरली। मग घरी फोन केला आणि माझे सासरे ते आले आणि त्यांचे मित्र आले, त्यांनी मला घरी आणल्यानंतर हात बांधायला किन्नीला नेल्यानंतर तिथून हात बांधून आणला। असं करून होतं म्हणून खूप उद्ध्वस्त आल्यासारखी वाटत होती घरी आणि काहीच करमत नव्हतं। मग इकडून तिकडून 1 वर्ष झाला, पुन्हा व्यवस्थित होती आणि अशी माझी तब्येत खराब होतच नव्हती, कारण मला अमावस्या पौर्णिमा आली की तरच तब्येत खराब व्हायची। तब्येत खराब असताना अमावस्या पौर्णिमेला आमच्या घरी असं वाटत होतं की आम्हाला घरी राहावंच
आमच्या घरचं काही नाही, काही जात आहे ना काही नाही. आणि मी जेव्हा लग्न झालं ना, मी जेव्हा इथे नांदायला आली तेव्हा लग्न झाल्यानंतर, लग्नाच्या पहिले लग्न झाल्यानंतर जशी मी एकटी घरी राहायची, मम्मी आणि पप्पा म्हणजे माझे सासू सासरे शेतात जायचे आणि हे पण जायचे, मी घरी राहायची, तर मला असं वाटायचं की माझ्या पाठीमागे कोणीतरी पाठलाग करत असं मला वाटायचं. कारण मी चालत असायची तर मला असं वाटत माझ्या मागे कोणीतरी चालत, आणि पलटून बघितलं तर मला कोणी दिसत नव्हतं, पण मला नेहमी वाटायचं की माझं कोणीतरी पाठलाग करत आहे म्हणून. मग ते आम्ही पुन्हा वैद्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला धागे दोरे करून दिले. अमावस्या पौर्णिमेक आली की 2 दरवाजे मागे आणि पुढे माझं घर आहे 2 दरवाजे आहेत. तर कधी माझे पती मित्रांना घेऊन एका गाडीत बसायचं, समोर गाडी ठेवायची, तिथे मित्रांसोबत ते लपून राहायचे की कोण काय करते ते बघायचं. कारण खूप उद्ध्वस्त आली होती आमच्या घरामध्ये. माझे सासरे पण खूप वेशनी आहारी गेले होते. समोर पण गाडी होती, तिथे पण लावायचे चादर किंवा बेडशीट झाकून अशी लपून बसायचे की कोणी ना कोणी आलं तर. कारण असं काही येत नव्हतं. जेव्हा अमावस्या पौर्णिमा आली का माझ्या घरात हळदू कुंकू टाकलेला लिंबू बरोबर येत होता. मम्मी जेव्हा माझी सासू दार खोलायची तेव्हा तिला काहीच नव्हतं दिसत, आणि जेव्हा मी दार खोलले का काही झाडू लावायला आली किंवा पोछा लावायला तर बरोबर मला लिंबू दिसत होता. मी म्हणायची की मम्मी बघा लिंबू आला, तर नाही म्हणे. मी म्हटलं बघा आला लिंबू. नंतर पुन्हा तब्येत खराब व्हायची. तब्येत खराब झाल्यानंतर पुन्हा मला दवाखान्यात नेल्यानंतर त्यांनी म्हटलं मिसकॅरेज झाला आहे. तर आम्ही मग एका वैद्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की आम्ही कप्पा करून देतो. कारण पप्पा पण माझे सासरे पण खूप जणांना विचारत होते, कारण माझ्या सुनेला आराम पडला पाहिजे म्हणून तब्येत खूप खराब होत होती. आणि त्यानंतर मग आम्ही एका जणाकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की मी करून देतो, आम्हाला 15,000 रुपये द्या, तुमच्या घराचं बांधणूक करून देतो आणि काही याच्यानंतर काही होणार नाही. खूप वैद्यवाने केले, खूप 2 ते 3 लाख रुपये माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यासाठी लावले आणि नेहमी आता पण लावतच आहे. ते माझे आई वडीलच आहेत म्हणून मला त्यांनी पोरीप्रमाणे वागवलं, म्हणून ते आता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे. त्यानंतर असं करता करता खूप परेशान झालो आम्ही. आणि मग त्यांनी आम्हाला, माझ्या पतीला आणि मला चांदीचं ताईत म्हणून दिला आणि त्यांनी म्हटलं 16,000 रुपये द्या, आम्ही तुम्हाला ताईत करून देतो. त्यांनी आम्हाला ताईत करून दिलं दोघांना पण, आणि पायाला पण माझा धागा बांधून दिला. त्यानंतर 1 वर्ष काहीच नाही झालं. पुन्हा 1 वर्षानंतर पुन्हा बाळ मला राहिलं. बाळ राहिल्यानंतर आणि मला 1.5 महिना काहीतरी झाला होता. 1.5 महिना झाल्यानंतर माझी तब्येत खराब झाली. मला वाटलं होत असेल असंच. तर मग मी ताईला फोन करायची, माझी ताई मार्गात आहे, तिला फोन करायची, ताई माझ्यासोबत असं असं होत आहे. कारण ताई म्हणायची भगवंतावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित होईल. तर ताई म्हणे एक काम कर म्हणे, नेहमी पैसा लागत आहे, नेहमी तब्येत खराब होत आहे म्हणे, तू भगवंताच्या नावाने अगरबत्ती लावून बघ म्हणे. मी अगरबत्ती लावायची. माझ्या बेडरूम ह्या घरी नव्हतं, दुसरं घर होतं, मधात रस्ता होता, तिथे होती आणि तिनेचं घर होतं ते माझं. तर तिथे होती. तर मी काय करायची, सकाळी उठल्याबरोबर अगोदर पहिले अगरबत्ती लावायची भगवंताच्या नावाने, सकाळची विनंती करायची. आणि माझ्या घरी पिढीनं पिढी मानभाव पंत होतं. तर मला वाटायचं की ही पूजा नाही केली तरी चालेल, तर मी ही पूजा नव्हती करत. 15 दिवस बरोबर अगरबत्ती लावली. तर अगरबत्ती लावल्यानंतर मला बरोबर 15 दिवस काहीच नाही झालं. मला वाटलं आता भगवंत माझ्या पाठीशी, असं मला वाटलं. आणि मी बरोबर 1 महिना पुन्हा अगरबत्ती, म्हणजे असे 15 दिवस पुन्हा अगरबत्ती लावली. तर मी लावत गेली. मग माझ्या मनात आलं. मग मम्मी म्हणायची मला की बा तू पूजा केली का? मी म्हटलं हो, नाही करत होती पण तरी पण म्हटलं हो करत आहे. मग एकदा अशीच एकटी बसली आणि विचार केला. मी म्हटलं भगवंतालाही हे करत आहे, आपल्यात गुंतवत आहे आणि अनेक मध्ये आहे मानभाव पंत, ते पण करत आहे. नाही म्हटलं हे आपलं भाग्यश्री हे चुकत आहे, आपण हे खूप चुकीचं करत आहोत. भगवंतालाही एक जवळ घेत आणि अनेक वाल्याला पण जवळ घेत. मग मी अगरबत्ती लावत होती ते सोडलं आणि पूजा करायची, मानभाव पंताची पूजा करायला लागली. आणि घरी सांगत नव्हतं, कोणालाच नव्हतं सांगितलं. मी माझ्या स्वतःनेच ती अगरबत्ती लावत होती. त्यानंतर मग
इकडे ते सोडलं आणि मग मानभा पंताची पूजा करायला लागली. पूजा केल्यानंतर मी 6 महिने पुन्हा चांगली राहिली. मग एवढी तब्येत खराब झाली माझी खूप कमी, तुमच्यासमोर आता उभी आहे पण तेव्हा राहिली नसती. त्यानंतर मग मला अशी तब्येत खराब झाली, वैद्याकडे नेलं, पुन्हा वैद्याकडे नेलं आणि त्यांनी पुन्हा धागे दोरे करून दिले, घराचं बांधणूक करून दिलं, पूर्ण घर बांधलं आणि घराभोवताल जे त्यांचं ते काय होतं सुविधा त्याची त्यांनी माहीत, घराभोवताल पुन्हा ते टाकली राखण आणि ते पाणी काहीतरी होतं ते टाकलं. मग टाकल्यानंतर मी 2:30 वाजले होते, मी बाहेर आली वॉशरूमला आणि बाहेर आली पुन्हा आतमध्ये गेली. माझं अचानक पोट दुखायला लागलं. मी म्हटलं मम्मी, सकाळी उठले, मम्मी म्हटलं माझं पोट दुखत आहे, तर म्हणते आराम कर मी कामं करते म्हणते. मग हळूहळू झोपली, 12 वाजेपर्यंत उठली. 12 वाजता उठली, पाहिलं तर आपण पायपुसणी ठेवतो दारात, त्या पायपुसणी मी उचलायला गेली, तिथे परत हळदू कुंकू होतं. मी म्हटलं हे काय झालं भगवंता, मी कोणाचं वाईट केलं का, एवढी तब्येत खराब झाली माझी. तेवढीवरच तुरंत मला पुन्हा दुसरीकडे नेल्यानंतर घरी आणला आणि तो दिवस होता 23/11/2022 हा दिवस होता. आम्ही मग 8 दिवस खूप परेशान झालो. खूप असं वाटत होतं का आता कोण नाही कोणाचा जीव जाईल, एक तर माझा जाईल नाही तर माझा सासऱ्यांचा जाईल, कोणाचा तरी असे दोघांचे नाव सांगितलेच होते. त्यानंतर मग आम्ही खूप परेशान झाल्यानंतर मग कसं तरी आलो घरी आणि माझ्या पतिदेवाने विचार केला की आपण मार्गात जाऊ भाग्यश्री म्हणे, 2 जणच करू म्हणे. मग माझी दीर म्हणे नाही म्हणे दादा मी पण येतो म्हणे. मग ते पण, मग मम्मी म्हणे मी पण येतो म्हणे. पप्पाचा विचार नव्हता कारण त्यांची पिढी मानभा पंथामध्ये होती तर त्यांचा विचार नव्हता. मग आम्ही विचार केला, मग विचार करत होतो, रात्र कशी तरी काढली, दुसरे दिवस पण कसं तरी काढला, तिसरा दिवस पुन्हा आला. तिसरा दिवस आल्यानंतर सायंकाळ झाली, स्वयंपाक केलं, जेवण केलं माझ्या घरी आणि मी सायंकाळचे भांडे घासायला बसले. 8 वाजता छोटीशी खिडकी आहे बाहेर वॉशरूमच्या साईडला, तिथे मी भांडे घासायला गेली. भांडे घासता माझे दीर आले तिथून जेवण करून हात धुवायला, तर मी भांडे घासत होते, ते नाही का बाहेर गेले, गेटच्या बाहेर गेले आणि त्याच खिडकीजवळ उभे होते, पण त्यांना कळत नव्हतं की म्हणजे ते आले तिथून. मी भांडे जसे ते गेटवर आले तसेच पुन्हा हळद कुंकू टाकलेला निंबू माझ्या हातावर पडला आणि पडल्यानंतर ते आतमध्ये आले. मी त्यांना म्हटलं दादा बघा इथे लिंबू आला. ते म्हणे नाही. म्हटलं दादा बघा माझा हात जड होत आहे म्हटलं. मग त्यांनी बघितला, वहिनी हो आला म्हणते. बघता सगळेजण, उन्हाळ्याचा दिवस होता, माझ्या घरी म्हणजे खूप परेशान होते, जे आजूबाजूचे लोक होते तेही परेशान झाले होते कारण खूपच म्हणजे कोणाकोणाला एकी सुद्धा वाटत नव्हतं. माझ्या घरी आपत्ती येत होती ना, कोणी एकी सुद्धा घेत नव्हतं, जाऊ दे ना हिच्याच मागे कसं काय असेल असं ते विचार करत असतील, पण ज्यांच्यावर घडते त्यांनाच कळते. मग त्या दिवशी मग खूप बसलं आणि दुसऱ्या दिवशी काकाजीकडे जायचं बा आणि मार्ग घ्यायचा असा विचार केला. हेच फक्त माझ्या कानावर एवढेच लक्ष आलं की बा आपण आता उद्या जायचं काकाजीकडे माझ्या पतीचं आणि म्हणायचं की मार्ग घ्यायचं, एवढा शब्द आला आणि म्हणजे घरी काकाजींना बोलवलं. उन्हाळ्याचे दिवस होते, चूल पेटवली होती, तिथे 12 ते 13 लोक बसले होते. बसल्यानंतर काकाजी आले. काकाजी आल्यानंतर मला एवढं चिडचिड वाटत होतं, असं वाटत होतं काकाजीला मी आता मारू का ठेवू असं वाटत होतं. ते बी माझे मार्गदर्शक काकाजी होते. माझा तुम्हाला विश्वास नसेल एवढा हात जात होता, माझा 2 वेरू हात एवढा लांब जात होता आणि त्यांच्या गळ्यापर्यंत मानेपर्यंत जात होता आणि रिटर्न माझ्याकडे वापस होते. फक्त कोणालाच नव्हतं दिसत, ते फक्त मलाच दिसत होतं. मग एवढी घाबरली, एवढी म्हणजे मी यांच्या समोर वाटत होती की भाग्यश्री उभी आहे, पण भाग्यश्री उभी नव्हती, सैतान उभं होतं असं मला वाटत होतं कारण खूप राग येत होता मला. आणि मग मी आता काय करू, काकाजीला मारू का कुठे जाऊ, काकाजीला मारू का कुठे जाऊ असं मला वाटत होतं. मग आता काय करू, आखरी उपाय मला वॉशरूमचा आला. मी वॉशरूमकडे कशी गेली मला काहीच नाही माहीत. 15 लोक माझ्या घरी तिथेच बसले, त्यांच्या जवळून वॉशरूमला गेली आणि तिथे दार लावला. अरे बापरे म्हटलं मी आता काय करू. दार जसा मला आतमध्ये ढकललं, कोणी ढकललं मला माहित नाही आणि जसा वॉशरूमचा लावला मी अशी पलटली मागे. अरे बापरे त्या तिघ्याजणी मला काहीच मला एकीनं अरे तो जर आठवलं ना तर मला म्हणजे वाटतच नव्हतं की मी आता राहीन बा म्हणून. एकीनं मला एवढा उंच टोंगळ्याच्या वर उचललं, एकीनं असे मागे हात पकडले आणि एकीनं गळा पकडला आणि असे वरत उचललं. मी म्हटलं आता झालं भाग्यश्री तुझं काम झालं, आता तू राहू शकत नाही. मी
माझ्या आईकडले मार्ग होता, तर मी म्हटलं माझ्या आईकडे मार्ग असताना 3 बहिणी आहो आम्ही, तर असं मला वाटत होतं की 3 बहिणी आहे. आता भाग्यश्री तू गेली तर मला माझ्या आई वडिलांना 2च मुली, हा विचार केला मी त्यावेळेस. आणि आई वडिलांचे, वहिनी, माझे भाची भाऊ सगळ्यांना माझ्या डोळ्यासमोर आणलं. आणि माझे सासू सासरे, माझे भाऊ म्हणून माझे दीर, माझे पती यांच्या पण मी डोळ्यासमोर आणलं आणि डोळे बंद केले आणि म्हटलं झालं आता मी गेली, मला काहीच नाही माहित. मी बेहोश पडले आणि माझं गळ्यातून इतकं रक्त वाहत होतं, नख गळले होते, मला खूप ब्लड वाहत होतं. त्यानंतर मी बेहोश पडली, मला काहीच नाही माहित. पण भगवंताला मला वाचवायचं होतं, तर भगवंतानी माझ्या मुखातून आई म्हणून हा शब्द काढला. आणि मी त्यावेळेस सगळं आईकडल्या लोकांना, माझ्या घरच्या लोकांना, सासऱ्यांना, माझ्या दिरांना, माझ्या पतिदेवांना माझ्या डोळ्यासमोर आणलं आणि डोळे बंद केली की मयूर आता तुला उद्या दुसरी बायको भेटन, पण आता ही गेली. मी हा विचार केला आणि माझे डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर माझ्या मुखातून कसा शब्द निघाला, तशीच बाहेर बसताना माझे पती आणि माझे दीर आले आणि दार तोडले आणि मला बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर जसं मला आणलं, मला होश नव्हता आणलं, तर मला काहीच बेशुद्ध होती, मला होश नव्हता काही. त्यांनी आणलं आणि मला आवाज देत, मला काहीच आवाज येत नव्हता, म्हणजे मी स्वर्गवासी झाली असं मला वाटत होतं. पण भगवंताने माझ्या मुखातून शब्द काढले आणि जे गळ्यात दिलं होतं, हातात गळ्यामध्ये होतं, कमरेला होतं, दोघांच्या बी, पण त्यांच्या न होताना माझ्या गळ्यामध्ये जसे खूप मोठा आवाज येत होता तसे ते धागे तुटले. धागे तुटल्यानंतर आम्ही घरी आलो, धागे इथेच तुटले. मग आम्ही काकाजीकडे गेलो. काकाजींनी सांगितलं का आम्हाला मार्ग घ्यायचे आहे. मग तरी सगळ्यांचे विचार झाला, तर माझे सासरे म्हणे मी नाही घेत. मग त्यांनी पण मला मुलगी मानली, त्यांनी पण विचार केला की नाही बा आपल्या मुलीला वाचवायचं आहे, म्हणून त्यांनी पण त्यांच्या मुखातून पण हो असा शब्द आला. मग जायचं बात तोही रात्र थांबली, म्हणजे उद्या नक्की घेऊ बा म्हणून. मग आम्ही झोपायला गेलो माझ्या रूम मध्ये. 12 वाजले, झोप लागली मला. 12 वाजले, माझे पती माझ्या साईडलाच होते. इतका कर्कश आवाज येत होता टीन कापण्याचा, पण यांना नव्हता येत, मला येत होता. मी म्हंटल हो आवाज येत आहे, तर कशाचा? म्हणजे तू झोप मध्ये. नाही म्हंटल आवाज येत आहे. टीन कापल्यासारखं असं कर्कर आवाज मला खूप दिसत होतं, पण यांना नव्हतं दिसत. मग यांनी मला कसं तरी झोपवलं, मी झोपली. त्यानंतर यांना पण आवाज येत होता. आवाज आल्यानंतर आम्ही दोघंही घाबरलो. मग माझ्या लहान भावाप्रमाणे आमच्या घरी तो दादा राहते, तो त्यांना बोलवलं रूम मध्ये. आम्ही आमच्या सोबत त्याला ठेवलं रूम मध्ये सोबत. त्याला पण नव्हता येत आवाज. मग तो दिवस कसा पप्पाला बोलावलं, पप्पा आले. पप्पा शिवा देत होते, तर गायब व्हायचा आवाज आणि सगळे शांत का पुन्हा आवाज यायचं. मग आम्ही 26/11/2022 मध्ये मार्ग घेण्याचा स्वीकार केला. आम्ही काकाजीकडे गेलो. काकाजींनी सांगितलं आम्हाला की बेटा म्हणे तुम्ही घरी जा, जेवढं साफसफाई तेवढं करा, बाहेरचं काही असेल ते टाकून द्या आणि मग तुम्ही मार्ग घेऊ शकता. मला काकाजींनी 3 दिवस की 2 दिवस त्यांच्या घरी ठेवलं. घरी ठेवल्यानंतर दुसरा दिवस निघाल्यानंतर 12 वाजले होते. मला तसंच दिसायचं, मला आवाज द्यायची, मला बोलवायची, तू बाहेर ये, तू का करते त्याच्या घरी, असं मला त्यांच्या घरी असताना दिसत होतं. पण मी जाण्याचा प्रयत्न केला. मग काकाजीने मला म्हणजे बोलतात गुंतवून ठेवलं. तो दिवस निघाला आणि आम्ही सायंकाळी 26/11/2022 मध्ये भगवंताची ज्योत माझ्या निवासस्थानी लागल्यानंतर मला घरी आणलं. मी घरी येत नव्हती. मी म्हटलं माझं घर दुसरीकडे, मला जाऊ द्या. तरी मला जबरदस्ती यांना ढकललं आणि घरात आणलं. मग भगवंताची विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर रात्र झाल्यानंतर सकाळ झाली. सकाळी मग मी म्हणजे मला खूप मार लागला, डोक्याला मार लागले होतं, गळ्याला खूप मार लागलं होतं. तर माझे सासरे विचार करत होते की आता हिला दवाखान्यात नेऊ म्हणून. मग सकाळी आम्ही प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर मग मला माझ्या सासूनी तेल आणि रक्षा लावून दिली. पण असं नाही वाटत, मला खूप ठामपणे भगवंतावर म्हणजे विश्वास आहे. रक्षा आणि तेलाने माझे जेवढे लागले होतं मला लागलेलं होतं, माझ्या गळ्याला मार होता, डोक्याला जखम होत्या, खूप साऱ्या जखम होत्या. त्या नुसत्या तेलाने आणि रक्षाने म्हणजे एकदम ठीक झाल्या असं वाटत होतं. जसं आपलं आता माझं स्किन आहे तसं स्किन ऑटोमॅटिक झालं. भगवंताची किती अपरंपार लीला आहे. कारण
भगवंताने मला दवाखान्यात नाही जाऊ दिलं आणि दवाखान्यात नाही जाऊ दिलं आणि मला नुसतं तेलावर आणि रक्षावर आराम दिला. त्यानंतर आम्ही मार्गात आलो. 3 वर्ष कच्चित राहिलो आणि तेव्हापासून मी कधीच हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. पण मला बाळ नव्हतं म्हणून नाही, आम्ही खूप हॉस्पिटल केले पण मला आराम म्हणजे पडलाच नाही अजिबात. खूप 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 जे नाही म्हटलं ते पण आम्ही डॉक्टर थ्रू केलं, सगळ्या सुविधा केला पण त्याही फेल पडला. मला वाटलं, मी म्हणलं भगवंताचं एवढं करून कशात चुकवतं. मग आम्हाला असं थोडंफार ऐकायला भेटलं की यांनी त्यागामध्ये, मला माहिती होतं म्हणा की अनेकमध्ये म्हणजे दुसऱ्यांच्या पोरांना आपल्या घरी त्यागामध्ये घेता येत नव्हते, पण आमच्या घरी 16 वर्षापासून तो मुलगा होता दादा, त्याला ठेवलं तर त्याच्या हाताने आम्ही त्याग घडवला. तो पण होता, आम्ही पण होतो. पण त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की गलती झाली असेल. आम्ही काकाजीकडे गेलो. काकाजी म्हणे ठीक आहे चला आपण टिमकीला जाऊ पाहू म्हणे. मग आम्ही टिमकीला गेलो. रमेश काकाजीशी बोललो. रमेश काकाजी म्हणे बेटा तुमची चूक झाली आहे तर तुम्हाला डबल कार्य करावं लागेल म्हणे. मग आम्ही डबल त्यागाचे कार्य केले आणि त्याची समाप्ती झाली आणि आज 9वे हवन पार पडले. एवढे बोलून माझे 2 शब्द समजेल. सगळ्यांना नमस्कार.